कोकणातील बऱ्याच वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा चालीरीती तुम्हाला माहिती आहेत का? मी अनिरुद्ध मयेकर, मधुशोभा निवास होमस्टेचा एक सदस्य. आमच्या बांदिवडे गावात दरवर्षी देवांची वारी निघते. या देवांच्या वारीत सर्व गावकरी एकत्र येतात आणि नदीच्या दिशेने जातात. यामध्ये ढोल सतत वाजत असतात आणि दादरा व काळा कोंबडा नदीत सोडला जातो. देवाच्या वाटेमध्ये कोणीच यायचे नसते. पौष महिना लागायच्या अगोदर जी एकादशी येते त्या एकादशीला महालक्ष्मी देवळात असतो जागर आणि द्वादशीला ही वारी पोचवणे असते. म्हणून या पद्धतीला वारी पोचवणे असे म्हणतात. नदीजवळ गेल्यानंतर देवांना गाराणं घातले जाते आणि गावच्या संरक्षणासाठी मागणे बोलले जाते. दादरा आणि कोंबडा नदीमध्ये पोचवल्यानंतर सर्व गावकऱ्यांना प्रसाद म्हणून चहा आणि लाडू दिला जातो. तर ही कोकणातली पद्धत तुम्हाला माहिती होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कोकणातील चालीरीती आणि पद्धती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.